आज पुन्हा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे काही लोकांचा गैरसमज झाला आहे की मी सदर व्यक्तीचं नाव घेऊन व्हिडिओ पोस्ट केली होती. तर असं काही घडलं नव्हतं. मी फक्त तिथे व्हिडिओ काढत होतो आणि ते काढत असताना तो व्यक्ती माझ्या अंगावर आला आणि मला मारहाण केला. अशी घटना घडली आहे. आणि मी व्हिडिओ कशासाठी केली होती की 10 दिवसात लहान मुलांची शाळा चालवते, येणं जाणं तिकडनं होईल आणि कोणाला त्रास होऊ नये. पावसाचा दिवस आहेत आता, त्यामुळे मी व्हिडिओ केली होती. पण त्याने न काय विचारताना त्याने मला मारहाण केला आहे. तर त्याच व्हिडिओला एक दादा आहेत, प्रफुल्ल मोहिते म्हणून, त्याने चांगली कमेंट केली होती मला की दादा त्याने माफी मागावी. त्याला एकाने रिप्लाय काय दिला आहे, कशाला त्याने माफी मागावी, तू तुझ्या गावाचं बघ. तर आता तो मला असं पण सांगतो की आपण सकाळी उठून जायचं कामावर आणि गप्प बसायचं, दुसऱ्याच्या धंद्यावर यायचं नाही. तर आता मी कोणाच्या धंद्यावर आलो नव्हतो. त्याने मला पर्सनली मेसेज केले, मी पण त्याला पर्सनली मेसेज केले आणि त्या मेसेजमध्ये त्याने सांगितलं कोणाकोणाच्या गाड्या चालतात ते. तर मी त्याला इतकं सांगितलं, आपण पोलिसांना त्यांची पण नाव सांगू ना. तेवढंच सांगताच त्याने दुसरे मेसेज होते म्हणजे जे नावाचे ते डिलीट केले, त्याचे अकाउंट क्लोज केलं. पण माझा तो प्रश्नच नाही मिळाला कोणाच्या धंद्याचा, मला प्रश्न होता रस्त्याचा. पण त्याने तो धंद्यावर आणला आता लोकांच्या. मला धंद्याचं काही पडलेलं नाही मिळत कोणाचे, तुम्ही कोणताही धंदा करा पण नागरिकाला त्रास झाला नाही पाहिजे. म्हणजे अशी लोक आहेत जी एकतर पैशाने भुलतात, नाहीतर एकतर बाटलीने भुलतात. आणि मला सांगतो की मी विटी लाईनचा आहे. आता तू विटी लाईनचा असेल, तू त्या दादाला सांगतो तू तुझ्या गावाचं बघ, तर मग तुला एवढं आमच्या गावाचं माहिती कसं की काय घडलं काय नाही ते. तर मला एकच सांगायचं आहे, जर माझी चुकी झाली असेल तर मी माफी मागायला तयार आहे. पण त्याची चुकी झाली आहे, त्याने सर्वांसमोर माफी मागावी माझी, हीच माझी विनंती आहे.